तर नमस्कार मंडळी. आजचा आपल्या चॅनलचा पहिलाच ब्लॉग आणि आपण निघालो आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, अर्थात नागेश दारू कावणे 8वे ज्योतिर्लिंग आहे. आणि हे 8वे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये असून, म्हणजे मराठवाड्याचा भाग हिंगोली, आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ तालुका, त्याच्यामध्ये जे 8वे ज्योतिर्लिंग आहे नागेश दारू कावणे. तर आपण आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण जे जाणार आहोत, खरं तर आपल्याला पुढे जायचं आहे, पण आपण पहिला ब्लॉग असल्या कारणामुळे औंढा नागनाथ येथे भेट देऊन जाणार आहोत. Trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget your eyes. Your kisses burn my skin, I feel so empty. तर औंढ्याला येण्यासाठी, म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी या ठिकाणी 2 कमानी आहेत. आता ही आपण जे चाललो आहोत ही जुनी कमान आहे. तर पाठीमागे जी आपण अगोदर बघितली ती नवी कमान होती, जिथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था आहे, जवळच आहे. म्हणजे मंदिराचं जे पश्चिम द्वार आहे, तर त्या पश्चिम द्वाराकडून जो प्रवेश आहे तो होतो. तर पूर्वी काय होतं, ज्यावेळेस एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अगोदर इकडं पश्चिम द्वार तेवढं उघडं नसायचं, त्याच्यामुळे सरासरी ॲव्हरेजली इकडूनच जावं लागायचं. आता हे मधातच दादा आपला आलाय आडवा. तर जास्त म्हणजे करून सगळ्यात जास्त जे उत्तर द्वाराकडूनच प्रवेश जास्त होता आणि तिकडूनच माणसांची रेलचेल जास्त होती. त्याच्यामुळे जे काही प्रसाद विक्री करणारे, फुलांची दुकानं वगैरे हे उत्तर द्वाराकडून जास्त होते. परंतु आता काय झालं की बराच भाविकांचा ओघ जास्त वाढल्यामुळे इकडं आता पश्चिम द्वार सुद्धा उघडं करण्यात आलेलं आहे. आणि पश्चिम द्वार मुख्य जो मेन रस्ता आहे या रस्त्याला लागूनच आहे. त्याच्यामुळे लांबवरून येणाऱ्या भाविकांसाठी ते सोयीचं पण होतंय. त्यांना पार्किंगची व्यवस्था पण तिथे आहे, भक्त निवासही तिथे उपलब्ध आहे त्याच पार्किंगमध्ये, जे पश्चिम द्वार आहे. तसं तर बुधवार आहे, आजचा भाजी मार्केट नवीनच हे का नको. आता याच्या पाठीमागून गाडी लागली, ते बुवा फोनवर बिझी आहे गाडीवाला. फोन का गाडीने झालाय. सगळं जाम करून टाकली गाडी एका गाडीनं. आता असाही आपला दिवस गेलाय, तसाही दिवस गेलाय. आपलं खरं म्हणजे माळवं विकायचं राहिले खरं अजून. ते आपण आपल्या रूमवर ठेवून दिले, कारण तिथं आपल्याला हिंगोलीला कलेक्टर कार्यालयामध्ये, म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आपल्याला बोलावणं आल्यामुळे
अजून परळी वैजनाथ, परळी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, तिन्ही चारी पण. का महाशिवरात्री निमित्त ज्यावेळेस मंदिराला रथाची जी प्रदक्षिणा चालू होती त्यावेळेस एक अपघात झाला होता, ज्याच्यामध्ये खालचं जे पिढ आहे चाकाचं ते निसटलं होतं आणि एक पुजारी त्याच्यामध्ये मृत झाले होते. तर तेव्हापासून हा रथ वेगळा आहे आणि त्याच्यानंतर हा जो दुसरा नवीन रथ बनवला याची जी काही प्रदक्षिणा आहे ते ह्या नवीन रथावरच होते. मंदिराची खास जे वैशिष्ट्य आहे, या नागेश दारू कावणे जे 8वे ज्योतिर्लिंग आहे, ह्या ज्योतिर्लिंगाचं अशी जनमानसामध्ये एक चर्चा आहे की याचं जे मंदिराचं जे मुख जे द्वार होतं ते पूर्वेकडे तोंड करून होतं, जेणेकरून पूर्वेकडून प्रवेश व्हायचा. तर संत नामदेव जे 12व्या शतकामध्ये त्यांना इथं कीर्तन करण्यासाठी इथले जे काही स्थानिक जसं पंढरपुरामध्ये बडवे लोक आहेत तशा प्रकारच्या लोकांनी इथं त्यांना कीर्तन त्या मंदिराच्या समोर करू न दिल्यामुळे तर त्यांनी कीर्तनाचा जो भाग आहे तो पाठीमागे सुरू केला कीर्तन. आणि असं स्थानिक लोक म्हणतात की बाबा ज्यावेळेस त्यांनी कीर्तन पाठीमागे सुरू केलं संत नामदेव महाराजांनी, त्यावेळेस मंदिर पूर्णतः जे मंदिराचं स्ट्रक्चर आहे ते पाठीमागे फिरलं. आता ती जनमानसामध्ये ही बातमी जी आहे ती बरेच जे जुने लोक आहेत ते सांगतात आजही. सांगतात किंवा वृद्ध आपल्यापेक्षा ज्या आजोबा वगैरे आहेत किंवा वडिलांना सुद्धा माहिती असतील, पण जास्तीत जास्त आपल्यापैकी जे वृद्ध आहेत आजोबा अशा लोकांना बरीच माहिती आहे या संदर्भात. तर इथं ह्या ठिकाणावरती आपण आता जिथं बसलो आहोत तर आता तो काळ म्हणजे ॲक्च्युअल शतक किंवा इसवी सन माहिती नाही आपल्याला की कोणत्या शतकामध्ये बॉम्ब पडला. थोड्या वेळा आपण म्हणजे ज्यावेळेस नंतर बॅक्सला आवाज देऊ त्यावेळेस आपण ते 6 वर्ष आणि तो बॉम्ब पडल्याची घटना नक्की सांगू. तर इथं ह्या मंदिराच्या ज्या द्वाराच्या वरती इथं कोपऱ्यावरती एका ठिकाणी बॉम्ब म्हणजे तो टाकण्यात आला होता, परंतु अक्षरशः इथं काहीच नुकसान झालं नाही त्या बॉम्बमुळे. पण तरीही नासधूस केलेली आहे मूर्त्यांची वगैरे. ज्यावेळेस परकीय आक्रमणं झाली, मोगलांची आक्रमण झाली त्यावेळेस इथल्या ज्या मूर्त्या आहेत, ज्या शिल्प कलेचं एक उत्तम उदाहरण आहे, अशा मूर्तींना खंडित करण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग हा या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. इथून पुढे आपल्याला हिंगोली जायचं आहे, परंतु हा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे आपला तेवढा काही विशेष नाही झाला आमच्या मते. ज्यावेळेस आपण पुढच्या वेळेस पुन्हा औंढ्याचाच ब्लॉग घेतील त्यावेळेस औंढ्याच्या जी काही माहिती आहे औंढा तालुक्याच्या संदर्भात किंवा आजूबाजूच्या परिसरातली, तर त्या ब्लॉगमध्ये निश्चितच ती आपण माहिती पूर्ण घेणार आहोत. हा जरी धावपळीचा घेतला असेल आपण पहिलाच ब्लॉग असल्यामुळे, आणि शेवटी वचला देवस्थानच्या मार्गात आपण जात आहोत आणि आपण सुरुवात करायला काय हरकत नाही म्हणून आम्ही आजच सुरुवात केली. खरं म्हणजे पुढे सुरुवात करायची होती. तर नमस्कार मंडळी, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.